राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये एक वेगळ्या सरकारमध्ये प्रशासनामध्ये एक प्रकारची अस्थिरता, बधिरता ही आपल्याला गेले महिनाभर पाहायला मिळते. आणि ही पाहायला मिळत असताना आम्ही सातत्याने सांगतोय, तुम्ही पण पत्रकार म्हणून प्रश्न विचारताय, जे रुलिंग पार्टीमध्ये आहेत त्यांनाही विचारताय, अपोजिशनवाल्यांनाही विचारताय, पण फक्त लवकरात लवकर करू. वास्तविक आज 35 दिवस झालेले. आता पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं जण दिल्लीला गेलेले आहेत. काय निरोप घेऊन येत आहेत काही कळायला मार्ग नाही. परंतु आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे. ताबडतोब ह्या सगळ्या गोष्टीची चांगल्या पद्धतीनं नेमणुका करून सुरुवात झाली पाहिजे. तुम्ही पाहताय की आता प्रशासनालाच मोठ्या प्रमाणावर अधिकार, मला वाटतं 4 तारखेचा GR काढलाय, मी आता दाखवला माझ्या सभेमध्ये, आणि त्याच्यातून ते अधिकार दिले. का अशा प्रकारची वेळ यावी? ज्यावेळेस मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं 1 मे 1960 पासून जे मुख्यमंत्री झाले त्यांनी कधी अशा प्रकारे अधिकार हे प्रशासनाला दिलेले पत्रक काढलेलं कुणाला पाहायला मिळाले नाही. राष्ट्रपती राजवट असेल आम्ही समजू शकतो, तिथं सरकारच अस्तित्वात आलं नसेल आम्ही समजू शकतो, पण सरकार अस्तित्वात येऊन पूर्ण बहुमत आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे. कारण 165 पेक्षा जास्त लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्राने पाहिला, सभागृहांनी पाहिला, विश्वासदर्शक ठराव देखील त्यांनी पास करून घेतला. आणि मग या सगळ्या गोष्टी असताना का असं घडतंय आणि कशामुळं हे सगळं लांबतंय हे कळायला मार्ग नाहीये. वास्तविक दोघांनाही त्याच्यामध्ये ठाम अशी खात्री देता येत नाही. म्हणून आम्ही राज्यपाल महामहिम राज्यपाल महोदयांना भेटलोय, त्यांना ही सगळी गोष्ट सांगितली. अनेकदा तुमच्या मार्फत त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्यापर्यंत ते पोचवण्याचं काम केलं. आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं, बाबांनो ताबडतोब आता पावसाळी अधिवेशन सुरू करा, अधिवेशन बोलवा, खूप वेगवेगळ्या विषयाच्यावर चर्चा आपल्याला करायची आहे. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला साजरा करायचा आहे. त्याची तयारी ही करायला काहीतरी काळ लागेल की नाही? काही नुसतंच पालकमंत्र्यांनी झेंडावंदन नाही, ते तर करायचंच आहे. तो आपला सगळ्यांचा मान आहे. आपला सगळे जण त्या दिवशी प्रत्येकाच्या घरावर झेंडा फडकवण्याचा विचार करतात आणि फडकवणार आहे. पण त्याचबरोबर त्याची जी तयारी जय्यत करायची असते, आज तारीख आहे 6, आता फक्त आणि फक्त 9 दिवस राहिलेले आहेत, तरी कुठल्याही प्रकारची तयारी होत असतानाचं चित्र पाहायला मिळत नाही. तुम्ही बघा 26 जानेवारी 15 ऑगस्टला दरवर्षी असतो, तेव्हा पण जे काही चित्ररथ वगैरे असतात त्याची तयारी चाललेली असते. इवन राज्यामध्ये पण त्या ठिकाणी चाललेली असते. पण तशा प्रकारचा उत्साह इवन शाळा कॉलेजेसना देखील कळवलेलं असतं की तुम्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जे राष्ट्रभक्तीपर गीतं वगैरे हे सगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी साजरी करा. परंतु असं कुठलाही आदेश निघालेला पाहायला मिळत नाही. आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी चुका केला अशांना पुन्हा सरकारमध्ये सेवेमध्ये सामावून घेण्याचं काम केलं जातं. वास्तविक असं जर केलं तर चुका करणाऱ्यांना भीतीच राहणार नाही. जर आपल्याला शासन होतंय, आपण चुकलो तर आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते. असं जर झालं तरच एक दरारा निर्माण होतो. परंतु त्याला पण मुठमाती देण्याचं काम हे सरकार करतंय, हे पण आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आजी आमदार आजारी आहे. सकाळी आज माझा कार्यक्रम बघितला तर ते मला भेटायला बारामती गेस्ट हाऊसला येणार होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांना एक चांगल्या पद्धतीनं महत्त्वाची पदं देणारा अशा प्रकारचा पक्ष आहे. आणि आपण जाऊन बघा की अण्णा बनसोडे हे आजारी आहे.
त्याचबरोबर विलासचं पण काहीतरी तिरुपतीला गेले तिथे ऍक्सिडेंट झाला, तिथं छोटासा ॲक्सिडेंट झाला. विक्रांत माझ्याबरोबर होता. कार्यकर्त्यांच्या दृष्टीने महत्वाचं नाही, उलट हे दोघं नसले तर अजून 2 कार्यकर्ते वाढतील ना, संधी दुसऱ्याला मिळेल ना. पण तो कारण नाहीये, नाहीतर तेवढंच दे अजित पवार असं म्हणलं. त्यामध्ये मला विक्रांतनी सांगितलं, तो मला भेटला, मी दुपारी जेवायला आता माझ्याबरोबरच जो आला होता, माझ्याच गाडीत होता, पुढे बसला होता. आपण चर्चा विकास केल्याचे विरोधक म्हणतात, परंतु लोकसभा आणि स्थानिक निवडणुकीमध्ये आपल्याला का नाकारलं जातं? ह्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे 2017 साली. 1992ला नाकारलं नाही, 97ला नाही, 2002ला नाही, 2007ला नाही, 2012ला नाही, 2017ला नाकारलं. त्या संदर्भात वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांच्या पण लक्षात येत नाहीये. तेही म्हणतात की विकास करून लोकांनी राष्ट्रवादीला बाजूला का ठेवलं, हे त्यांच्याही मनात प्रश्न आहे. आणि माझ्याही मनात सुरुवातीलापासून तो प्रश्न होता. पण ठीक आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मतदारांनी दिलेला कौल हा सर्वस्वी अंतिम मानून पुढे जायचं असतं आणि त्या पद्धतीनं आम्ही स्वीकारलेलं. आता पुन्हा आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जातोय, मतदारांच्या दारामध्ये जातोय आणि त्यांचा कौल पुन्हा आपल्याला कसा मिळेल हा प्रयत्न आम्ही करतोय. एक जण विचारलं प्लीज, वारंवार वादग्रस्त विधान करत असतात. आजही त्यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. नरेंद्र मोदी येण्यापूर्वी भारतीयांना परदेशामध्ये कसलीही किंमत नव्हती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता भारतीयांना परदेशात किंमत दिली जाते असं ते म्हटले. काय सांगाल तुम्ही एकूण त्यांची अशी का? ते महामहिम राज्यपाल आहेत. प्रत्येकाला भारतातल्या व्यक्तीला आपलं स्वतःचं मत व्यक्त करण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे आणि तिथं ते त्या पदावर बसले असताना अनेकदा काही गोष्टी ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखवल्या जातील, त्यांना वेदना होतील, अशा नंतर लोकांनी आपली भूमिका मांडण्याचं काम केल्यानंतर त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली, ते शब्द मागे घेतलेलं देखील काम झालेलं आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जे कोणी केंद्रामध्ये प्रमुख आजपर्यंत, म्हणजे मला पंडित जवाहरलाल नेहरूंचा काळ आठवत नाही, लालबहादूर शास्त्रींचा काळ आठवत नाही शास्त्रीजींचा, पण इंदिराजींच्या काळापासून मला वेगवेगळ्या पंतप्रधानांचा काळ पाहायला मिळाला आहे, अनुभवायला मिळाला आहे. काही काळाकरता त्यावेळेस पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव होते, त्यावेळेस खासदार म्हणून देखील तुमच्या ह्या शहराचं प्रतिनिधित्व मी तिथं पार्लमेंटमध्ये केलेलं होतं. त्यावेळेसची परिस्थिती फार वेगळी होती आणि बरेच जण वरिष्ठांना खुश करण्याच्याकरता, त्यांना बरं वाटण्याच्याकरता अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. पण इतरांनी केल्यानंतर त्याची इतकी नोंद घेतली जात नाही. पण ज्यावेळेस एखाद्या जबाबदार मान्यवरांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं तर त्याची मात्र नोंद घेतली जाते. शेवटी महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या प्रत्येकांनी ह्या सगळ्या गोष्टीचं तारतम्य बाळगूनच वक्तव्य केली पाहिजे, एवढंच मी त्या संदर्भात म्हणतो. सरकार आहे हे महाविकास आघाडीचे सगळे निर्णय फेटाळत चाललेले आहेत. तर त्या प्रभाग रचना असेल किंवा विविध गोष्टी असतील, हे प्रत्येक गोष्ट ते नाकारत चालले, त्याच्यावर वेगवेगळी अंमलबजावणी करत चालले. त्याबद्दल काय? त्या संदर्भामध्ये लोकशाहीमध्ये ज्याचं बहुमत असतं त्यांना कायदे मंडळामध्ये कायदे करण्याचा अधिकार असतो. आज त्यांच्याकडे बहुमत आहे, त्याच्यामुळे ते करतात. ज्यावेळेस आमचं बहुमत आलेलं होतं त्यावेळेस आम्ही लोकांनी आम्हाला जे योग्य वाटत होतं ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अशा वेळेस ज्या गोष्टी घडतात, अंतिम शेवटी एकच मार्ग राहतो, ते म्हणजे न्यायव्यवस्था. न्यायालयामध्ये जाऊन की बाबा हे निर्णय अशा पद्धतीचे असताना हे पुढे ढकलले जातात, हे थांबवले जातात, निवडणुका घेतल्या जात नाही, हे लोकशाहीला मारक आहे, अशा पद्धतीनं न्यायव्यवस्थेमध्ये आपण जाऊ शकता. आम्ही देखील जातोय. सरकारच्या काळातले सगळे घोटाळे आता आम्ही तपासणार. कुठले घोटाळे? तपासू द्या, प्रत्येकाला अधिकार आहेच ना. असतील तर बाहेर येतील, नसतील तर तपासून सोडून देतील.
दादा, सध्याचं सरकार, महाराष्ट्र सरकार शिंदे चालवते का दिल्ली चालवते? आता सध्या कुणीही, आता मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशीच चालवतात. पण त्यावेळेस रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे सरळ म्हणायचे की रिमोट कंट्रोल माझ्या हातामध्ये. आम्ही जे काही अनुभव घेतलेला आहे, अनेक वर्ष मी पण प्रशासनामध्ये, ह्या राज्याच्या नव्हे तर प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना संविधानाने, कायद्याने, नियमाने एवढा अधिकार दिलेला आहे की कुणी त्या ठिकाणी बसल्यानंतर तेच सही फायनल तिथं करत असतात. तेव्हा म्हणताना तरी आपण सरकार हे मुख्यमंत्रीच चालवतात असंच आपल्याला म्हणावं लागतं. तर भंडारासारखी किंवा मावळसारखी ही घटना खूप दुर्दैवी आहे. अशा पद्धतीत घडू नये घटना म्हणून सगळेजण आवाज उठवत आहेत. परंतु चित्राताई वाघ असं म्हणतायत की गेल्या 2.5 वर्षात जम्बो मंत्रिमंडळ होतं, त्यावेळेला पण अशा प्रकारच्या घटना घडत होत्या. अशी जम्बो मंत्रिमंडळ कधीच नव्हतं. मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो की पाठीमागच्या काळामध्ये मला आठवत आहे, आम्ही विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली एक सरकार आणलेलं होतं. त्या काळामध्ये 65 लोक मंत्रिमंडळामध्ये घेतले गेलेले होते. 63 किंवा 65, आकडा दोन्ही इकडं तिकडं होईल. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये निर्णय घेण्यात आला, भारत सरकारने कायदा केला की एखाद्या राज्याच्या किती टक्के मंत्रिमंडळ असावं. आपल्याकडे विधानसभा आहे, आपल्याकडे विधान परिषद आहे. मग विधानसभा विधान परिषदेचा विचार करून साधारण 15% संख्येच्या 15% मंत्रिमंडळ असावं. तो आकडा आपला येतो 43चा. 42 मंत्री आणि 1 मुख्यमंत्री असा 43चा. आणि तेव्हापासून हे आलं. त्याच्यामुळं कधीही त्याच्यानंतर तुम्हाला ठरलेल्या आकड्याच्या बाहेर मंत्रिमंडळ वाढवताच येत नाही, करताच येत नाही, कायद्यातच ती तरतूद नाही. तर जम्बो मंत्रिमंडळ आपण म्हणूच शकत नाही. प्रश्न असा होता की जम्बो मंत्रिमंडळ असताना जम्बो मंत्रिमंडळ, मी तेच सांगतोय ना, जम्बो मंत्रिमंडळ नव्हतंच तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे. अरे जम्बो मंत्रिमंडळ नव्हतं, ते नियमाने कायद्याने जेवढे लोक जसं अत्याचार होत होत्या, आत्ताच का आवाज उठवला? तेव्हा का कालच खरं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये एका भगिनीवर 2दा सामूहिक बलात्काराची घटना घडली. आणि त्या बहिणीची, त्या भगिनीची आपली परिस्थिती गंभीर अतिशय आहे. त्याच्याबद्दल पण मी सतत माहिती घेतोय. मी नेहमीच सांगतो, जसं आपल्या मावळमध्ये 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची भ्रूण हत्या झाली, त्या नराधमांनी ते केली, त्याला पण ताबडतोब त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे. तशा पद्धतीनं ह्या घटना कुणाच्याही काळामध्ये घडू नये. मागच्या सरकारच्याही काळामध्ये घडू नये, ह्या सरकारच्या काळामध्ये घडू नये, पुढं कुणाचं सरकार आलं तर त्यांच्याही काळामध्ये घडू नये. त्याकरता जेवढे काही कायदे कडक करता येतील, त्याच्यात काही अजून सुधारणा करायच्या असतील, त्याच्यामध्ये अशी काही भीती समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे की कुणाचं धाडस देखील वाकड्या नजरेने बघायचं होता कामा नये. अशा हेच शेवटी आपल्या हातात आहे. आता जगातल्या काही राष्ट्रांच्या मध्ये कशी शिक्षा असती ते मी इथं बोलून कारण नसताना आपला वेळ घेत नाही. परंतु ती तर इतकी टोकाची शिक्षा असती की माणूस अशा प्रकारचं धाडस दाखवण्याचा पण विचार कदाचित त्यांच्या मनामध्ये येत नसेल. असं आता आपल्याही बाबतीमध्ये वेगवेगळ्या घटना घडल्या आणि त्याच्यातून फास्ट ट्रॅक कोर्ट असेल किंवा ताबडतोब निकाल कसा लागेल आणि तो सगळ्यांना कळेल कसा, जो दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा, सक्त मजुरी नाही, फाशीची शिक्षा कशी होईल ह्याबद्दल सगळेच जण प्रयत्नशील असतात. पार्लमेंटमध्ये त्याच्यामध्ये अनेकदा चर्चा झालेली आहे. आपल्या राज्याच्या विधिमंडळामध्ये अनेकदा चर्चा झाली. त्या संदर्भामध्ये आम्ही काही कायदे देखील मध्ये स्त्रियांचा कायदा आणण्याचा प्रयत्न केला. हेही आपण सगळ्यांनी पाहिलं. दादा, महाविकास आघाडीचे 2 मंत्री आणि संस्थापक ईडीच्या पटडीमध्ये आहे. आपलं जे सरकार पडलं याच्यामध्ये ईडीचा हात आहे की शिंदेचं बंड होतं? हे का यामध्ये सरळ सरळ एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्री पदाची संधी मिळते हे बघून ते बाहेर पडलेत आणि ती संधी त्यांनी घेतलेली आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि तसं जनमानसामध्ये रुजवण्यात विरोधक यशस्वी झाले, त्यामुळे तुम्हाला सत्ता राष्ट्रवादीची इथून गेली.
मात्र तेच आरोप करणारे काही जण जे आहेत ते परत राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करतायत. तर ज्यांच्यामुळं असं झालं त्यांना तुम्ही पक्षात प्रवेश देणार आहात का? आम्हाला एकंदरीत जे योग्य वाटेल आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातनं ते आम्ही त्या ठिकाणी करू. राज्य सरकारच्या भवितव्याबद्दल काय वाटतंय? राज्य सरकारचा एकंदरीत मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर साधारण एक अधिवेशन झाल्यानंतर आपल्याला त्याबद्दलचं चित्र स्पष्ट कळेल. कारण बहुतेक जण त्यांच्याबरोबर गेलेले आमदार कुणाला आपल्याला काहीतरी तिथं मिळणार आहे ह्या आशेने गेलेले. मग काहींनी मतदारसंघातली विकास कामं होणार आहे, खरं तर त्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते त्याच्यामुळे मतदारसंघातल्या तशा कामाचा एवढं काही म्हणजे उल्लेख करायचं कारण नाही. पण काही गोष्टी दबक्या आवाजात अशा बोलल्या जातात की बरंच वेगवेगळ्या पद्धतीच्या तिथं बोली झाल्या आणि त्याच्यातून काही आमदार बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. आता काही जणांना मंत्रिपदाचं सांगण्यात आलं, काहींना राज्यमंत्रीपदाचं सांगण्यात आलं, काहींना महामंडळाचं अध्यक्षपदाची संधी आम्ही तुम्हाला देऊ असं सांगण्यात आलं, काहींना पुन्हा पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळेल असंही सांगण्यात आलं. ती उमेदवारी दिल्यानंतर निवडणूक आचारसंहितेच्या नियमामध्ये जेवढा काही खर्च करता येतो तेवढा खर्च आम्ही तुमचा करू असंही सांगण्यात आलंय. असं काय काय ऐकायला दादा, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं अध्यक्षपद तुम्हाला सोडावं लागणार अशी जी काही चर्चा आहे ती त्या कितपत तथ्य आहे? कशाबद्दल सोडावं लागलं? चर्चा सुरू आहे. सोडावं लागलं आत्ता देतो तुझ्या इथं राजा. मी पदाला हापापलेला माणूस नाही. मी त्याही वेळेस सांगितलेलं होतं की महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं मला तुम्ही बिनविरोध देणार असाल तर मी जबाबदारी घेईल, नाहीतर माझ्याकडे भरपूर काम आहेत आणि सगळ्यांनी मिळून मला बिनविरोध निवडून दिलेलं आहे. पण माझ्याकडनं कुठं काही चूक झाली असेल, त्याच्यातनं जर खेळाडूंचा कुठंतरी त्यांच्या अडचणी निर्माण झाल्या असतील, त्यांच्या खेळाला बाधा आली असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून आपण बाजूला व्हायला तयार आहे. दादा, आपण सत्तेत असताना काही भाजपचे नगरसेवक आपल्याकडे त्यांनी पक्षामध्ये आलेत, आपण आता सत्तेत नाही, हे भाजपचे नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का? सगळे आमच्या संपर्कात आहेत आणि हे सत्ता बदल होत असतं, त्याच्यामध्ये जेवढे आमच्या बरोबर असतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ. यात काय आपल्याला अडचण नाही. म्हणत होते की शिवसेनेचे आमदार तुम्ही संपवायला निघाले होते, तुमचे 100 वाढवणार होते म्हणून आम्ही बाहेर पडलो असं ते सांगतात. मला तर पहिल्यांदाच हे कळलं. राष्ट्रवादी त्यांनी 6 लोकांची एक कमिटी होती, त्याच्यात एकनाथराव शिंदे, सुभाष देसाई, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण. त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं की अशा अशा तक्रारी आहेत. त्या काय घरामध्ये भावंड देखील एकत्र राहत असताना घरामध्ये कधीतरी काहीतरी घटना घडते आणि घरातले वरिष्ठ लोक त्याच्यामध्ये दखल घेऊन त्याच्यात मार्ग काढतात. तसं वेगवेगळ्या राजकीय पक्षाची विचारधारा असणारे पक्ष हे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस तिथं काही घडत असेल तर त्याच्याच करता ती समिती केलेली होती की बाबा तुम्ही अनेक वर्ष एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेला आहात, आता मात्र तुम्ही सरकारमध्ये एकत्र काम करू पुढे जाताय, त्यामुळं कुठं भांड्याला भांडं लागलं तर ती चर्चा झाली असती तर त्याच्यातनं मार्ग आपण काढला असता. राष्ट्रवादीच कारणीभूत आहे अशी बोंबाबोंब केली जाते. नाही, त्याला आता काय शेवटी आम्ही तर त्याच्याबद्दल काही उत्तर द्यायचं नाही असं पद्धतीनं ठरवलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, मी मगाशी जाहीरपणे सांगितलं ना की मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे त्या सरकारमध्ये असताना ह्यांना नेहमी तक्रारीच होत्या. हे राजीनामे खिशात घेऊनच फिरत होते, हे राजीनामे स्टेजवर देत होते. तशा तर कुठल्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या नव्हत्या. दादा, तुम्ही म्हटलात की मंत्रिपद, राज्यमंत्रीपद बोली लावली गेली, तर संजय राऊत सरांनी असा आरोप केला की बोली लावली गेली असं तुम्ही म्हटलं. नाही, बोली झाल्या, अशा बोलीचाली झालेल्या कानावर आल्या. त्यामध्ये 10 पक्ष पण तिथं गेले. म्हटलं काय झालं बाबा? ते म्हणले नाही, आमच्या मतदारसंघातली आम्हाला कामं करायची असतात, कामं करू सांगितलं, निधी जास्त देऊ सांगितलं, आणखीन काही बरंच सांगितलं जे म्हणले आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही.
पण आमचं बरं चाललंय. संजय राऊतांनी असा आरोप केला की प्रत्येक आमदाराला 200 कोटी रुपये दिले गेले. मला त्याच्याबद्दल किंचित माहित नाही. दादा, शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर होते आणि केसरकरांच्या या एकाने आत्ताच्या सगळ्या- प्लीज एकाने शिंदे बोला. गटाचे अतिवृष्टीच्या भागातील मुद्द्यांकडे राज्य सरकारचं गांभीर्याने लक्ष आहे का आणि केंद्राने काही मदत केली आहे का? ते लक्ष नाही म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगितलं, राज्यपाल महोदयांची भेट घेऊन सांगितलं. आम्ही काही लोक तिथं गेलो होतो, त्यांना भेटलो. ते सगळे प्रश्न काय आहेत ते ऑन पेपर पण दिले आणि चर्चेत पण त्यांना सांगितलं. ते गोगलगाईचा प्रादुर्भाव असेल किंवा खरडून जमीन गेल्याचा प्रश्न असेल किंवा उभी पिकं त्यांची आता उद्ध्वस्त झाल्याचा प्रश्न असेल. आता त्यांना दुबार पेरणी करून देखील त्यांना काही साध्य झालं नाही. आता त्यांचा खरीप सीझन पण निघून गेला आहे, लवकर पाऊस वापसा येऊ शकत नाही. अजूनही हवामान खातं म्हणते की पाऊस चालू आहे. काल पण काही भागामध्ये पाऊस पडला, अजूनही पाऊस पडणार आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्यांनी केंद्रातल्या टीमला लवकर बोलवावं, पावसाळी अधिवेशन घेऊन त्या भागातल्या आमदारांना आपापले प्रश्न मांडण्याची सुवर्ण संधी त्या ठिकाणी द्यावी. आम्हालाही विरोधक म्हणून तिथं काम करण्याची संधी द्यावी. आणि आम्ही जे प्रश्न त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेले आहेत, पंचनामे ताबडतोब करून त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करून पुन्हा कसं उभं करता येईल हा प्रयत्न करावा. हेच तर आमचं सांगणं आहे. ते फक्त म्हणतात नाही आम्ही सांगितलंय, आम्ही केलंय, आम्ही आदेश दिलेत, असं होत नाही. त्याचा फार पाठपुरावा करावा लागतो. हो, आज बैठक घेऊन ते झाल्यानंतर 2 दिवसांनी काय झालं बैठकीचं, 2 दिवसात काय काय आपण सांगितलेल्या गोष्टीच्या संदर्भात चालना मिळाली वगैरे असं करायचं असतं. पण आता कितीदाही सांगितलं तरी ते लवकर करू लवकर करू लवकर करू एवढाच शब्द होता. निवडणुका स्वतंत्र लढल्या जातील की महाविकास आघाडीकडून लढल्या जातील सांगता येत नाही. तिथल्या तिथली राजकीय परिस्थिती काय असेल त्याच्यावर ते लढले जाईल. दादा, शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर होते आणि मागच्या काही दिवसांमध्ये जी सगळी त्यांनी वक्तव्य केली, आता पुन्हा एक अशी अपडेट आहे की किरण पावसकरांना त्यांचा प्रवक्ते म्हणून नेमणूक होणार आहे. 40 दिवसातच ही वेळ शिंदे गटावर का आली? त्यांच्या पक्षातला अंतर्गत काय प्रश्न आहेत त्याला आम्ही काही चर्चा करायचं कारणच नाही. तो अंतर्गत त्यांचा प्रश्न आहे. ते उद्याच्याला आणखीन कुणाला प्रवक्ता म्हणून नेमू शकतात. आम्हाला काय राईट आहे त्याबद्दल बोलायचं? आम्हाला आम्ही बोलणार सरकारमध्ये काही कमतरता असेल, सरकार म्हणून निर्णय घेत असताना कुठंतरी वेळ लागत असेल, ताबडतोब त्याची अंमलबजावणी होत नसेल आणि मगाशी हे ज्या काही घटना मावळामध्ये घडली, गोंदियामध्ये घडली, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असतील, पुराच्यामुळं पूरग्रस्त बांधवांचे प्रश्न निर्माण होणार असतील, ह्या गोष्टी ह्याच्याबद्दल आम्ही आवाज उठू. पण त्यांच्या पार्टी अंतर्गत काय चाललेलं हा सर्वस्वी अधिकार पण त्यांना विचारा ना. मी पण तीच मागणी करतोय. आम्हाला काही सन 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आणि 25 लाखाच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्ती घोटाळ्या ह्याच्यामध्ये खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. ते वृत्तपत्रांमध्ये छापून आणून सत्ता मिळवली. मग आपण त्या टीकेला उत्तर देण्यात राष्ट्रवादी कमी पडली, पण आपण नुसतं सकारात्मक प्रचारावर भर दिला. मग यावेळेस आपण सकारात्मकच राष्ट्रवादीने केलेली कामच सांगणार का त्यांच्या भ्रष्टाचार? मी आपल्याला सांगू का, एखाद्या वेळेस यश मिळाल्यानंतर ते कशाने मिळालं हा निर्णय मीडियाच घेतं. तसा मीडियाने त्या 2017ला की ह्यांचं त्या मूर्त्यांच्यामुळं सरकार गेला असा अर्थ काढून मोकळे झाले. वास्तविक आपल्यालाही माहिती आहे की त्या काळामध्ये त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या करता आमच्यातल्या अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. अनेक निवडणुकीमध्ये इथं भाजप हा पक्ष नेहमी 4 नंबरला असायचा. 20-25 वर्ष मी बघितलं, इथं 1 नंबरला एकत्र काँग्रेस असताना काँग्रेस होतं, 2 नंबरला अपक्ष असायचे
3 नंबरला शिवसेना असायची आणि 4 नंबरला गीताताई आफळे आणि काही सहकारी 1-2 ते तिथं असायचे. ते संजय दादा, तसं नव्हे. संजय नंतर आपल्यात कोण आलं? दादा, माझं म्हणण्याचं राजेंद्र काळेला आपण ह्या नीती केलं. म्हणण्याचं सार असं की यावेळी तुम्ही नाही, नाही, आक्रमक मी- प्रचार ऐका, करणार नाही. ऐका. त्याच्यामुळे सत्ता गेली असं आम्हाला तसं नाही नाही, म्हणायचं. तसं नाही हो. असं ते बोललं जातं. आम्ही लोकांना आता आमचं काम पण त्या ठिकाणी दिसलेलं आहे ना. त्या संदर्भामध्ये शेवटी आम्ही मतदारांच्या पर्यंत किती चांगल्या पद्धतीनं त्यांना पटवून देतो की आज जेवढे काही उमेदवार तुमच्या समोर आहेत त्यामध्ये जर राष्ट्रवादीच्या विचाराचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादीला कोण नेतृत्व देणार आहे तर ते अजित पवार देणार आहे. अजित पवारांची कामाची पद्धत गेले 25 वर्ष माझ्या पिंपरी चिंचवडकरांनी पाहिलेली आहे आणि मी काम करत असताना कुठल्याही गटातटाचा विचार न करता त्या शहराचा सर्वांगीण विकास कशात आहे, उद्याच्या 50 वर्षाची आव्हानं काय. मी पुन्हा एक उदाहरण देईल. जुना पुणे मुंबई रस्ता तो रुंदीकरण करत असताना अनेक माझ्या सहकाऱ्यांनी दादा हे करू नका, हे केलं तर आपलं निश्चितपणे दारुण पराभव होईल. परंतु मी ते ऐकलं नाही, मी केलं आणि त्याच्यातून आम्ही पुन्हा सत्तेवर आलो. त्याच्यामुळं हे केलं तरी लोकांनी निवडून दिलं. अशा पद्धतीनं ते क्रेडिट आम्हाला मिळालं. पण तेच जर उलटं झालं असतं तर मला ठोकलं असतं. आम्ही म्हणत होतो करू नका, तुम्ही केलं, बघा आता आपण पडलो. दादा, हे सगळं ते असतं. सध्या राष्ट्रवादीचं काम चांगलं सुरू आहे, परंतु राष्ट्रवादीला शह देण्यासाठी आमदार महेश लांडगेला मंत्रिमंडळात स्थान देण्याची चर्चा सुरू आहे. आमदार महेश लांडगे जर मंत्री झालेच तर त्याचा फटका किती होऊ शकतो राष्ट्रवादीला? त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. दादा, माझा एक प्रश्न आहे. सध्या महागाई संदर्भात राज्यात आणि देशामध्ये पूर्ण आंदोलन विरोधक करतात, परंतु त्याच्यामध्ये सरकार हे पोलिसाचं बळाचा वापर करून तुमचे आंदोलन हे करतात का, थांबवतात का? नाही नाही, कुणीही सरकारमध्ये असलं तर ज्यावेळेस आंदोलनं होतात त्यावेळेस तिथल्या रहदारीचा प्रश्न, नागरिकांना त्रास वगैरे वगैरे अशा गोष्टी उद्भवतात आणि त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याच्या करता कुणाचंही सरकार आलं आणि त्यावेळेस त्या सरकारच्या विरोधामध्ये कुणी विरोधक म्हणून आंदोलन केलं तर त्यांना बाबा तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला चहा पाणी देतो, नाश्ता देतो, तुम्ही निवांत बसा, असं कुणीच करत नाही. काही वेळ त्यांना बसून देतात आणि म्हणतात की आता उठा, नाहीतर आम्हाला तुम्हाला उचलावं लागेल आणि तुम्हाला जेलमध्ये टाकावं लागेल. मग आंदोलन करते 1 तासभर बसतात, 2 तास बसतात. आंदोलन कशाला म्हणायचं? जे शेतकऱ्यांनी दिल्लीच्या परिसरामध्ये केलेलं होतं ते आंदोलन, ते हटले नाही. शेवटी तुम्ही बघा, हे एवढे महत्वाचे कायदे नाईलाजास्तव त्यांना माघार घ्यावी लागले. पहिल्यांदाच असं घडलं, पहिल्यांदाच असं घडलं. तशा प्रकारची आंदोलन, ही बाकीची आंदोलनं पक्ष म्हणून आम्ही आंदोलनं करू, आमचे कार्यकर्ते करतील, आमच्या महिला करतील, युवक करतील, सगळे करतील. पण जनतेच्या मनामध्ये त्याबद्दलचा उद्रेक जोपर्यंत निर्माण होत नाही. इंदिरा गांधींचं सरकार जाऊन जनता पक्ष का आलं? इमर्जन्सी आल्यानंतर ज्या घटना घडल्या आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या बातमीदारांना पण हे अशा बातम्या द्यायच्या नाही, अशाच द्या, तशाच द्या, बंधनं आणण्याचं काम झालं. त्याच्यामध्ये दुर्गा भागवत वगैरे ह्या मान्यवरांची नावं, पु ल देशपांडे वगैरे यांचे अनेकांची नावं घेता येतील. अशांना बऱ्याच जणांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आणि मग उठाव झाला. उठाव झाला की तो जयप्रकाश नारायण साहेबांनी त्याचं नेतृत्व केलं आणि उभ्या भारताने तो उठाव पाहिला. तशा पद्धतीनं मध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळेस सरकार योग्य पद्धतीनं चाललेलं होतं. पण त्यावेळेसचे पंतप्रधान सातत्याने हिंदीमधनं जनतेशी जो संपर्क व्हायला पाहिजे होता तो होत नव्हता. ते त्यांचं काम करत होते. 30 धोरणं पुढं चालू राहिली, त्याच्यात काही बदल झाला नाही. खुलं आर्थिक धोरण चालू झालं, सगळ्या गोष्टी तशाच होत्या. पण लोकांना नुसतं तुम्ही न संपर्क ठेवता काम करत राहिला तर लोकांना कळत नाही की तुमचं नक्की काय काम चाललेलं आहे. ते वेळोवेळी जर त्यांच्या समोर आलं असतं तर कदाचित
आज वेगळं चित्र दिसलं असतं. दादा, भाजपचे स्थानिक काही पदाधिकारी सांगतात की आम्ही 100 पार होणार आणि निवडणुकीच्या कुठं? त्यांना शुभेच्छा. राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि ते नावं ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होता. नाही, काही नाही, मी आश्चर्यचकित अजिबात होणार नाही. पत्रकारांना ते सांगतात. नाही, मी तुम्हाला सांगतो ना, जे जाणार आहेत त्यांनी खुशाल जावं, त्यांना शुभेच्छा आहेत. दादा, आता नवीन प्रेस नोट काढलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना दिलेले नाहीत, केवळ अर्धन्यायिक प्रकरणांसाठी ते आदेश काढलेले आहेत. त्या अफवा आहेत, त्याचं कधी गोष्टी असं प्रेस नोट काढले. काय होतं, त्यांनी ते नोट काढली, ती आपली अंगलट आली की मग ते पंचायत होती. अशा पद्धतीनं ते एकंदरीत आहे. आपणच बघा, आदेश आहे, आदेश मनोज श्रीवास्तवांचा आदेश 4/8/2022. माननीय मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना असे कळविण्यात येते की विविध मंत्रालयीन माननीय राज्यमंत्री महोदयांच्या स्तरावर चालविण्यात येणारी अर्धन्यायिक स्वरूपाची अपिले, पुनर्विलोकन, पुनर्निरीक्षण अर्ज तसेच अंतरिम आदेशासहीचे अर्ज दाखल करून घेणे, त्यात आवश्यकतेनुसार अंतरिम आदेश पारित करणे व तातडीच्या प्रकरणात सुनावणी घेऊन ती निर्णयान्वित करण्याबाबतचे अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढील आदेश होईपर्यंत संबंधित विभागाच्या अप्पर मुख्य सचिव डॅश प्रधान सचिव डॅश सचिव यांना प्रदान केले आहे. मुख्य सचिव मनोकुमार श्रीवास्तव. आता त्यांनी काय सांगितलेलं होतं, पुढील आदेश होईपर्यंत. हा कधीचा आहे? 4चा. आता 6चा आदेश आला, पुढचा झालं. ते काय म्हणणार, मी पुढील आदेश येईपर्यंत म्हटलेलं होतं, आता पुढील आदेश आला. पण हा तर आदेश काढलेला मी काही सांगत, म्हणजे मी मनाचं सांगत नाही, हे प्रूफ आहे.